नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आत्ताचा व्हिडिओ हा मुंबई शहरला ज्या मुलांनी पेपर दिला त्यांच्या संदर्भात असेल. मुंबई शहरच्या पेपरविषयी बोलायचं जर झालं तर मुंबई शहरचा पेपर हा दिसताना खूप सोपा दिसतो, परंतु जेव्हा आम्ही प्रत्येक मुलांशी विचारतो का पेपर कसा गेला काय गेलं, तर एकही मुलगा हा शाश्वत सांगत नाही का मला एवढे मार्क्स पडले किंवा असं पडलं. म्हणजे प्रॉब्लेम असा झाला का पेपर दिसताना सोपा दिसतो, परंतु मुलांना त्या पटीत मार्क्स आले नाही. त्यामुळे मुलांमध्ये खूप संभ्रमावस्था आहे का नेमके मार्क किती पडले आणि त्याच्यात मुलांना मेरिट किती जाईल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी का मुंबई पोलिसने आधीपासून धप्पीच द्यायला सुरुवात केली. म्हणजे आधी वाटलं नव्हतं का मुंबई पोलीसचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून सुरू होईल, परंतु त्यांनी प्रस्तावित सांगितलं तरी 11 फेब्रुवारी ग्राउंड सुरू झालं. त्यानंतर वाटलं नाही का 12 एप्रिलला पेपर होईल, तरी 12 एप्रिलला त्यांनी पण पेपर सुद्धा घेतला. आणि पेपर घेतल्यानंतर जो पेपर आला हा पेपर दिसताना खूप सोपा आला, परंतु मुलांना त्या पटीत मार्क पडले नाही. त्याच्यामुळे ज्या मुलांनी मुंबई पोलीसला पेपर दिला असेल आणि ज्यांची टोटल ही 124-25च्या वरती असेल ओपनच्या मुलांनी, त्यांच्यासाठी हा म्हणजे असं समजा का थोडासा सेफ स्कोर असेल. आणि मुली यांची टोटल 115-114 याच्यावरती असेल, या मुलींच्या ओपनच्या यांच्यासाठी हा सेफ स्कोर असेल. त्याच्यामुळे मुंबई पोलीसच्या मुलांनी आता घाबरून जायचं नाही. आता पेपर तर दिसताना सोपा दिसतो, परंतु त्या पटीत मुलांना मार्क्स आले नाही. त्याच्यामुळे मुंबई पोलीसच्या मुलांनी जेवढे मार्क्स असतील ते असतील, त्यामुळे आता घाबरून जायचं. पण ज्यांची टोटल ही 125 असेल त्याच्यावरती असेल ते मुलं ओपनचे सेफ स्कोर मध्ये आपण धरू शकतो. आणि मुलींचा स्कोर हा 114-15 हा सेफ स्कोर धरू शकतो.